नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक कलश महिरप शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 6 नंबरचे इथे 4 कलरचे मोती घेतले आहेत. लाल घेतला आहे, क्रीम कलर घेतला आहे, पिवळा घेतला आहे, हिरवा घेतला आहे. काही 5 नंबरचे मोती घेतले आहेत, जे लटकनचे शेवटी लागणार आहेत आपल्याला. तर तुम्ही 5 नंबरचे घेऊ शकता किंवा 4 नंबरचे घेऊ शकता. माझ्याकडे अशा लटकनसाठी काही फुलांच्या कॅप आहेत. तर त्या बाजारात तुम्हाला प्लॅस्टिकच्या पण भेटू शकतील किंवा अजून यात वेगवेगळे प्रकारचे डिझाईन पण तुम्हाला भेटू शकतील, तर तसे वापरा तुम्ही. मी काही क्रिस्टल माझ्या घरात होते हिरव्या कलरचे, म्हणून लटकनसाठी ते क्रिस्टल घेतले आहेत. 30 नंबरचा तंगूस आहे, सुई आहे, वायर कट करण्यासाठी कात्री आहे आणि लटकन बनवण्यासाठी आपल्याला दोरा वापरायचा आहे. कारण हे वायरमध्ये जर केलं लटकन तर ताठं दिसतं, दोऱ्यामध्ये छान लूज असल्यामुळे छान दिसतं. तर मी गोधडीचा दोरा वापरणार आहे. तुम्ही इथे नॉयलॉनचा दोरासुद्धा वापरू शकता. आपण ही महिरप करायला सुरुवात करूया. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. आता आपण षटकोन करणार आहोत. तर त्यासाठी मी आधी सुरुवातीला एक हिरवा कलरचा मणी घातला आहे, 2 क्रीम कलरचे, परत एक हिरवा आणि परत 2 क्रीम कलरचे, असे एकूण 6 मोती मी घातले आहेत. आता हे बघा, गाठ मारली आहे, तिथून सगळ्या ह्या मोत्यातनं एकदा सुई फिरवून घ्यायची आहे. आता सुई आपल्याला हिरव्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. हा एक षटकोन झाला. आता पुढचा षटकोन करण्यासाठी 2 क्रीम कलरचे, एक हिरवा आणि परत 2 क्रीम कलरचे, असे 5 मोती लागणार आहेत. ह्या हिरव्यातनंच उलट्या दिशेने सुई बाहेर काढायची आणि तो षटकोन पूर्ण करायचा आहे. तर सुई मी ह्या 3 मोत्यातनं बाहेर काढून घेणार आहे, खालचे 2 आणि एक क्रीम कलर. परत आता इथे 2 क्रीम कलर, एक हिरवा आणि 2 क्रीम कलरचे, असे 5 मोती घालायचे आहेत. परत ह्या हिरव्या मोत्यातनं विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत आता ह्या 3 मोत्यांमधनं फिरवून सुई बाहेर काढायची. असे आपल्याला एकूण 23 षटकोन करायचे आहेत. तर मी अजून एक षटकोन करून दाखवते आणि पुढची स्टेप मी पूर्ण 23 षटकोन बनवून घेते आणि मग पुढची स्टेप कशी करायची ते तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने आपल्याला 23 षटकोन पूर्ण करायचे, ते मी करून घेते. हे बघा, माझे 23 षटकोन तयार झालेले आहेत आणि मी ह्या हिरव्या मोत्यातून बाहेर पडले आहेत. कलश म्हणल्यावर आपण हळदी कुंकू किंवा हिरवा कलर असा जास्ती वापरतो. तर मी ह्या डिझाईनमध्ये जे इथे हिरवे मोती घातलेत, तर आता मी मध्ये एक एक मोती लावणार आहे. तो अल्टरनेट लाल आणि एक पिवळा असा वापरणार आहे. तुम्ही ही लाईन ओपन पण ठेवू शकता किंवा मी सांगते तसं पण करू शकता. आता हिरव्यातनं आपण बाहेर पडलेलं आहे, तर मी इथे एक लाल कलरचा मोती घेणार आहे आणि ह्या षटकोनात बसवायचा आहे तो आपल्याला. तर आता मी ह्या मोत्यातून बाहेर आली आहे, तर मी लाल मोती घालून त्याच्या समोरचा जो हिरवा मोती आहे त्याच्या विरुद्ध बाजूनी
तो असा क्रॉसमध्ये फिरवून घेते. हे बघा, हा असा बसेल. आता आपण परत वरच्या दिशेने आहोत, तर मी आता एक पिवळा मोती घालणार आहे. आता त्याच्या समोरचा जो आहे तो वरतून खाली नाही घालायचा आहे, त्याचा असा क्रॉसमध्ये येऊ द्यायचं आहे ते वायर. आता हे वरतून निघालं आहे, तर मी हे समोरच्या मोत्यातनं खालून वरती काढणार आहे. हे बघा, एक पिवळा घातला. आता परत एक लाल घालायचा आहे. सेम पद्धतीने क्रॉसमध्ये मोती घालत जायचे, एका विरुद्ध एक असे. तुम्ही लालही घालू शकता किंवा पूर्ण पिवळे घालू शकता किंवा अशी नुसती साधी पट्टी पण ठेवू शकता. हे मोतीवरती बसवले ना तर फुलांचा आकार आल्यासारखा दिसतो, म्हणजे शेप दिसतो. असं वाटतं फुलं आहेत त्या पट्टीवर ठेवलेली. हे बघा, आता मी हे असे पूर्ण इथपर्यंत करून घेते आणि मग लटकन कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझे हे कलरचे मोती घालून झाले आहेत. आता इथून आपल्याला दोऱ्याने सुरुवात करायची आहे. तर हे आत्ता माझ्या म्हणजे लक्षात आलं करता करता की हे असे 2 पट्टे करून तुम्ही फोटो फ्रेम, देवाच्या ज्या फोटो असतात तर त्यांना हार म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. 2 पट्टे करायचे आणि इथे काहीतरी मध्ये एखादा याचाच मोत्याचा बॉल करून लटकन लावायचं. हे पण मग हार म्हणून खूप सुरेख दिसेल मूर्तीला किंवा फोटोला. तर तुम्ही याचा असाही वापर करून बघा. आता मी इथे हे वायर कट करून घेणार आहे आणि दोरावून लटकन बनवायचं सांगणार आहे. आता हे बघा, आपण परत ह्या मोत्यातून मधला जो लाल मोती घातला आहे ना त्याच्यातनं सुई बाहेर काढणार. आधी हिरव्या मोत्यातनं आलेलं आहे आपली सुई, पण असं थोडं फिरवून घ्यायचं आहे. आता हे समोरच्या हिरव्या मोत्यातून बाहेर काढायचं आणि गाठ मारायची, म्हणजे शेवटचा जो मोती आहे तो थोडा फिट्ट होऊन जातो. सुई परत एक 3-4 मोत्यातनं फिरवून घ्यायचे. आणि वायर कट करायचं आहे. हे बघा, सुईत मी दोरावून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्या खाली लटकन तयार करायचे. तर आपण काय करणार आहोत, हा सुरुवातीचा षटकोन आणि दुसरा षटकोन सोडणार आहेत, म्हणजे खालचे 4 मोती सोडायचे आहेत. 1 2 3 4 आणि चौथ्या आणि पाचव्यामधून आपल्याला बाहेर पडायचे. तर मी आता इथून आधी सुई अशी ह्या एक षटकोन सोडून मध्ये जो हिरवा मोती आहे त्यातनं फिरवून अशी मी इकडे नेणार आहे आणि ह्या खालच्या 2 मोत्यातनं काढून देणार. पहिला षटकोन मी पूर्ण सोडून दिलेला आहे. हे बघा, मी चौथ्या आणि पाचव्या मोत्याच्या मधून बाहेर आलेली आहे. हे बघ, म्हणजे पूर्ण 2 षटकोन आपल्याला सुरुवातीचे सोडून द्यायचे. हे षटकोनातला हे 2 मोती आणि ह्या दुसऱ्या षटकोनातले हे 2 मोती. आता काय करायचं, इथे आपल्याला 7 क्रीम कलरचे मोती घालायचे. हे तुम्ही कमी जास्ती करू शकता मोती. इथे जोड मोत्यांचा वापर केला तरी चालेल. आता बघा, 7 क्रीम कलरचे मोती घातले. आता मी 5 लाल कलरचे मोती घालणार आहे.
आणि परत 7 क्रीम कलरचे. आपल्याला असं खाली गोल शेपमध्ये येऊ द्यायचं आहे. आता हे जोडताना काय करायचं आहे, मध्ये 5 म्हणजे आपण जसं ह्या चौथ्या आणि पाचव्यामधनं बाहेर पडलो तसे आपल्याला 5 जागा सोडायच्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6व्या मोत्यातून इकडे पुढे न जाता इकडे उलटं वापस यायचं आहे, कारण आपल्याला आतला सिक्वेन्स करायचा आहे. मी फक्त एका मोत्यातनंच बाहेर उलटी आलेली आहे. हे बघा, पुढे न जाता मी मागच्या दिशेने बाहेर आलेली आहे. आता इथे 5 क्रीम कलरचे मोती, तीन पिवळ्या कलरचे मोती आणि परत 5 क्रीम कलरचे मोती घालायचे. बाहेरचा जो भाग केलेला आहे त्यापेक्षा आपल्याला आतला भाग छोटा करायचा आहे. आता हे बघा, आपण हे इथनं बाहेर काढलं होतं, तर आता मध्ये आपल्याला आपण फिरून आतल्या दिशेने आलो होतं, तर आपल्याला मध्ये 1 2 3चा गॅप द्यायचा आहे. 1 2 3 चौथ्यामध्ये जोडायचे. आता हे हे करताना आपण उलट्या दिशेने आलो होतो, पण आता ही सुई काढताना आपल्याला पुढच्या दिशेने सुई काढायची. म्हणजे आपण सुरुवात जिथून केली होती त्याचा मधला हा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशी सुई बाहेर काढायची. हे बघा, हे इथून बाहेर काढायची. हे असं दिसणार. आता परत 4 कलरचे क्रीम कलरचे मोती घालायचे. एक लाल कलरचा मोती घालायचा आहे आणि परत 4 क्रीम कलरचे मोती घालायचे. हे बघा, आता मध्ये एक गॅप द्यायचा आहे हां, आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई परत अशी मागच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, आपलं असं दिसेल. आता मी सुरुवातीला जे केलं होतं त्यामध्ये मी गोल्डन कलरचा मणी घातलेला होता. आता इथे माझ्याकडे काही ड्रॉप मोती आहेत क्रीम कलरचे, तर ते घालून मी लटकन करणार आहे. आता इथे मी चेंज करणार आहे थोडं, म्हणजे आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डिझाईन घालू शकता. आता मी इथे एक लाल मोती घेतला आहे, तो ड्रॉप मोती घेतला आहे. तुम्ही असाही घालू शकता, हे बघा, असाही घालू शकता किंवा असाही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. आता मी सुई अशी ड्रॉप म्हणजे आपला पाण्याचा थेंब कसा खाली पडतो तसा निमुळता दाखवणार आहे. बघा, हे असं. आता इथे परत एक 5 नंबरचा मोती घालणार आहे मी. इथे 5 नंबर, 4 नंबर, 3 नंबर, तुम्ही असा कोणताही छोटा मोती वापरू शकता. आता हा 5 नंबरचा घातलेला जो मोती आहे तो सोडून मी ह्या 2 मोत्यातनं सुई परत अशी बाहेर काढणार आहे. दोरा ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते लटकन फिक्स होईल. हे बघ, आता इथे माझा ना हा मोती मोठा होतोय. हा,
तर मी काय करणार आहे, हा लाल मोती काढून टाकते आणि फक्त हे 2 मोती घालते, म्हणजे हे लटकन जे आहे ते व्यवस्थित दिसेल. तर हे आतमध्ये जे करतोय तर ते व्यवस्थित थोडं काळजीपूर्वक बघायचं की आपल्याला काय तिथे ॲडजस्ट होऊ शकते. आता हे बघा, मी फक्त ड्रॉप मोती घालून आणि हा 5 नंबरचा मोती घालणार आहे. तर हा 5 नंबरचा मोती सोडायचा आणि फक्त ड्रॉप मोत्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा ओढायचा आहे. हे बघ, आता आपण लाल मोती काढून टाकल्यामुळे हा ड्रॉप मोती त्या जागेत बरोबर व्यवस्थित फिट झाला आहे. आता असंच पुढे राऊंड करायचे आहेत, पण ह्या 2 राऊंडच्या मध्ये आपल्याला एक लटकन करायचं आहे. तर लटकन आता बघा, इथे आपला पहिला राऊंड संपलेला आहे, तर त्याच्या पुढे हा ही जी जागा, ही स्टेप, हे बघा आपला राऊंड इथे संपलेला आहे. तर ही पुढची जी जागा आहे तिथे आपल्याला लटकन करायचं आहे. तर मी आता दोरा पूर्ण असा फिरवून ह्या जागेत घेऊन येणार आहे. दोरा तुम्ही असा सरळ सुद्धा काढू शकता किंवा फिरवून पण घेऊ शकता. हे बघा, बाजारात अशा रिंग पण भेटतात, पण आता माझ्याकडे मधल्या आकाराचा मोती संपल्यामुळे मी ही रिंग इथे लटकवून दाखवू शकत नाही आहे. तुमच्याकडे अशा चौकोनी, गोल किंवा छोटे बॉल्स पण भेटतात बघा, मोत्यांचे रेडीमेड बॉल्स असतात, तेही तुम्ही वापरू शकता. आजकाल लटकनमध्ये खूप डिझाईन आलेली आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचा वापर करू शकता. आता इथे बघा, मी लाल एक मोती घालणार आहे. आता मी हे लटकन करते, तर लटकन आपल्याला थोडंसं याच्यापेक्षा थोडं खाली आणायचं आहे. तर मी इथे जोड मोन्यांचा वापर करते. हे बघा, 2 क्रीम कलरचे घातलेत मोती. आता एक पिवळ्या कलरचा मोती घालणार आहे, परत 2 क्रीम कलरचे मोती घालणार आहे, परत एक लाल मोती घालणार आहे, परत 2 क्रीम कलरचे मोती घालणार आहे. हे बघा, आता इथे ही कॅप घालणार आहे मी. आता कॅप बघा, फुलाचा शेप असा आहे. आता ती घालताना आपण सुई आपली खालच्या दिशेने जाणार आहे, म्हणून मी हे वरती जे टोक आहे त्यातनं सुई अशी आतमध्ये काढून घेणार आहे. आता मी तो हिरव्या कलरचा क्रिस्टल घालणार आहे. परत तुम्हाला जर कॅप घालायची असेल तर तुम्ही आता अशी उलट्या दिशेने घालायची. पहिले आपण अशी घातली होती, आता फुलामधून खालच्या दिशेने बाहेर काढायची ती कॅप, म्हणजे तो क्रिस्टल असा फिक्स बसणार. पण आता हे बघा, माझा क्रिस्टल ना पूर्ण झाकल्या जातोय, त्या क्रिस्टलला कॅप पूर्ण अशी फिक्स बसतीये. तर मी हा खालची जी कॅप घालते मी ती काढून टाकणार आहे परत. आपल्याला हे असं ॲडजस्ट करून पाहायचं आहे करतानाच की काय चांगलं दिसणार आहे आणि काय नाही. आता मला क्रिस्टल ओपन पाहिजे दिसण्यासाठी, म्हणून मी काय करणार आहे, आता फक्त एकच कॅप मी वरती घातली आहे, खाली क्रिस्टल घातला आहे आणि इथे खाली 5 नंबरचा मोती घालणार आहे एक. तर हा 5 नंबरचा मोती सोडून पूर्ण दोरा वरपर्यंत फिरवून घेणार आहे.
क्रिस्टलचा तुमचा आकार जर मोठा असेल त्या दोन्ही कॅपमध्ये बसून व्यवस्थित दिसण्यासारखा, तर तुम्ही दोन्हीकडे कॅप घालू शकता. माझी दुसरी कॅप घातल्यावर क्रिस्टल दिसत नव्हता म्हणून मी तो काढून टाकलाय. हे बघा, आता असं छान असं लटकन आपलं दिसायला लागलाय, तो क्रिस्टल दिसतोय. आता परत ह्या साईडच्या मोत्यातनं आपण ह्या मोत्यातून विणकाम केलंय. आता पुढे एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली. आता सेम असंच गोल लटकन इथे करायचंय. 7 मोती क्रीम कलरचे घालायचेत. पाच लाल कलरचे, आणि परत 7 क्रीम कलरचे. हे बघ, परत सांगते. आता इथून दोरा निघालेला आहे आपला. हे बघा, ह्या मोत्यातनं दोरा बाहेर पडलेला आहे. तर त्याच्या पुढे आपल्याला 5 गॅप सोडायचे. 1 2 3 4 5. 6व्यातून सुई अशी उलट्या साईडनी आतमध्ये आणायची, कारण आपल्याला आतला गोल तयार करायचा आहे. आपण कोणत्या दिशेने काम करत आहोत त्या दिशेने आपल्याला दोरा काढत जायचा आहे. आता परत आतला सर्कल करायचा आहे, तर मी 5 क्रीम कलरचे मोती घातलेत. 3 पिवळ्या कलरचे मोती, आणि परत 5 क्रीम कलरचे मोती. ते बघा, 1 2 3 गॅप सोडायचे, आणि चौथ्यामध्ये आता आपल्याला उलट्या दिशेने अशी सुई न काढता अशी समोरच्या साईडनी सुई काढायची. हे बघा, फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. ह्या दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. हे आपलं दुसरं सर्कल झालंय. आता आतलं तिसरं सर्कल करायचं आहे. त्यासाठी 4 मी क्रीम कलरचे मोती घातले, एक लाल कलरचा घातलाय, आणि परत 4 क्रीम कलरचे. परत आता एका मोत्याचा गॅप द्यायचा आहे, आणि सुई आता उलटी फिरवायची. आता परत एक ड्रॉप मोती आणि एक 5 नंबरचा मोती घालायचा आहे. 5 नंबरचा मोती सोडून द्यायचा आणि फक्त ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता एक सांगते मी, आपण दोरा ह्या दिशेने फिरवला आहे, तर हे जे लटकन मधला दोरा दिसतोय बघा, आपण ह्या दिशेने बाहेर आलोय, तर काय करायचं, लटकन काढताना ज्या ह्या मोत्यातनं बाहेर आलोय तर आपल्याला साईडच्या मोत्यातनं काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते लटकन जरा थोडं व्यवस्थित फिक्स राहतं. हे बघा,
आता मी सुई अशी वरतून फिरवून हा जो गोल केलेला होता आपण खालचा त्याच्या बाजूच्या ह्या जागेतनं काढून घेणार आहे. आता सुई बघा मी ह्या हिरव्या मोत्यातनं काढते. मी वरच्या 2 षटकोनातनं फिरवून घेतलाय आणि परत हिरव्या दोऱ्यातून हिरव्या मोत्यातनं बाहेर खाली येते. आणि हे बघा ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे बघा ह्या गोलच्या शेजारी आपण पुढच्या साईडने निघालोय. आता आपल्याला 2 मध्ये परत हे असं सेम इथे लटकन करायचं आहे. अशाच पद्धतीने हे करत जायचं आहे. तर हे देवघराला तोरण म्हणून पण वापरू शकता किंवा मोठ्या साईजमध्ये जर केलं तर दरवाजालाही त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल. आता मी पुढे हे कंटिन्यू करून घेते आणि तुम्हाला नंतर याचा फोटो टाकते. आणि याआधी मी जे 2-3 केलेले आहेत त्याचे पण फोटो तुम्हाला याच्यामध्ये टाकते, म्हणजे तुम्हाला ते डिझाईन कळतील की मी आधी कसं केलेलं आहे ते. कारण प्रत्येक ठिकाणी लटकनसाठी मी जो वापर केलेला आहे तो वेगवेगळा झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर मी आधी हे ते कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते. हे बघा माझं इथे डिझाईन पूर्ण करून झालं आहे. मी आता गाठ मारून दोरा कापून घेणार आहे. गाठ मारल्यानंतरही दोरा 3-4 मोत्यातनं फिरवून घ्यायचा आहे. हे बघा छान अशी आपली महिरप तयार झाली आहे. तुम्ही याचा वापर महालक्ष्म्यांचे कंबरपट्टे म्हणून पण वापरू शकता. म्हणजे हे मल्टीपर्पज डिझाईन झाले. तोरण, कलश महिरप, कंबरपट्टा इत्यादीसाठी तुम्ही वापर करू शकता. आता इथे काय करायचं आपल्याला साईडनी बंद लावून घ्यायचे आहेत. तर बाजारात बऱ्याच प्रकारच्या धागे मिळतात किंवा उलनचं तुम्हाला जर क्रोशा वर्क येत असेल तर तुम्ही साखळी घालूनही याला साईडला बांधायला बंद करू शकतात. तर मी तुम्हाला जो धागा वापरणार आहे तो दाखवते. हे बघा माझ्याकडे एकदम बारीक अशी गोटापट्टी लेस आहे. तर ती मी अशी दुहेरी घेणार आहे कारण ही फारच नाजूक आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला दोऱ्याची साईज ठेवायची आहे. एवढा एक मोठा तुकडा मी एका साईडने घेते आणि सेम मोजून
दुसऱ्या साईडनी. मी लेसचे असे 2 तुकडे केलेत. तुमची जर लेस म्हणजे मोठा मोती असेल तर तुम्ही इथे मोती घालून गाठ मारू शकता. या साध्याही अशा गाठी मारल्या तरी चालतील. दोन्ही साईडनी गाठ मारून घ्यायची म्हणजे लेस उसवत नाही. आता दोन्ही टोक आपण असे पकडायचे आहेत. आणि हा शेवटचा जो मोती आहे ग्रीन कलरचा, आता हे बघा, आपण षटकोन मोकळा जर ठेवला तर तुम्हाला इथे होल दिसेल, पण आता आपण इथे पॅक केलेला आहे. तर हा लाल मोती थोडा सरकवून घ्यायचा आहे आणि सुईनी किंवा याने अशी हे बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि हे 2 दोरे परत ह्या होलमधनं फिरवून घ्यायचे, असे घालून हे बघा होलमधनं बाहेर काढायचे. पण बाहेर काढताना हे दोन्ही टोकं व्यवस्थित मॅच होतील असे काढा, लहान मोठे होऊ देऊ नका. हे बघा, आणि हा दोरा असा ओढून घ्या म्हणजे तिथे ती गाठ बसेल. हे बघा, बांधायला असा आपण एक नाडा तयार केला आहे. तसाच दुसऱ्या पद्धतीने दुसरा बांधायचा आहे. तुम्हाला जर ही कलश महिरप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.